नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रात मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न घुसमत आहे। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपोषण आणि आंदोलन करत सरकारची कोंडी करत आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या सरकार विरोधी भूमिकेचा नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला। मराठवाड्यातील 8 पैकी केवळ एका जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी झाला। या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही आरक्षण प्रश्नाचा फटका बसू नये यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या असून राज्य सरकार लवकरच हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। मराठा समाज हा मूळ कुणबी असल्याने आम्हाला कुणबी दाखले देऊन ओबीसी मध्ये समावेश करावा अशी मनोज जरांगे यांची मूळ मागणी आहे। या मागणीला आधार म्हणून जरांगे पाटील हे सातत्याने हैदराबाद गॅजेटियरचा उल्लेख करत असतात। हैदराबाद गॅजेटियर मध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा जरांगे यांच्याकडून केला जातो। या पार्श्वभूमीवर सदर गॅजेटियरच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे। राज्य सरकारकडून आता ही मागणी मान्य करत विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो। दरम्यान हैदराबाद गॅजेटियर बाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान एक दिवसीय विशेष अधिवेशनही बोलण्याची विनंती राज्यपालांना करू शकतात। सरकारकडून असा निर्णय घेतला गेल्यास विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।